नमस्कार मंडळी. आपल्या कदम थिंग्स चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी गणेश कदम आणि आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे महाराष्ट्राची नवीन ज्येष्ठ नागरिक योजना 2025, जिथे ज्येष्ठ नागरिकांना ₹7,000 महिना मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली ज्येष्ठ नागरिक योजना 2025 ही अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे. ही योजना 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत दर महिना 7,000 इतकी आहे. महाराष्ट्र शासनाचा जी-आर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5. इथे जर आपण थोडंसं खाली गेलो तर इथे बघू शकतो आपण, या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2025 असे म्हणावे. तो तात्काळ अंमलात येईल. व्याख्या इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती. ती पुरुष किंवा महिला असू शकते. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी-सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा ₹7,000 मानधन मिळेल. ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय, निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 पर्यंत अनुदान मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन असेल. उद्देश व कारणे काय आहेत? महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदतही करत नाही. अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना, रेल्वेतर्फे 60 व त्यावर्षे वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकीटमध्ये 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्षे पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांकरता अधिक सोयी व सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हे विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तर ही आहे माहिती. हा जी-आर आलेला आहे. तारीख आहे 15 जुलै 2025. मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या जी-आरची लिंक देखील देईन आणि अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनल बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल या माहितीशी रिलेटेड, काही अजून माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कदम थिंग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.